नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे 22 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत राज्यामधील वातावरण बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 22 फेब्रुवारीपासून राज्यातील वातावरणामध्ये खूप मोठा त्या ठिकाणी बदल होणार आहे. अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस त्या ठिकाणी होईल. अनेक भागांमध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. हा जो वातावरणातील बदल आहे, जी पावसाची अपडेट आहे, पाऊस जो महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्याचं कारण म्हणजे की जे बंगालचा उपसागर आहे त्याच्यामध्ये जे चक्रीवादळ निर्माण होते त्या चक्रीवादळाचा परिणाम हा आपल्याला राज्यातील अनेक भागांवर दिसून येणार आहे. दरवर्षी आपल्याला बघायला मिळते 22 फेब्रुवारी ते 10 मार्चच्या दरम्यान राज्यातील वातावरण हे त्या ठिकाणी बदलत असते. यावर्षीसुद्धा 22 फेब्रुवारीपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल. 23, 24, 25, 26 दरम्यान अनेक भागामध्ये जे आहे राज्यामधील भागामध्ये अवकाळी पावसाचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येणार आहे. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहील, कोणत्या भागामध्ये अतिशय जोरदार मुसळधार अवकाळी पाऊस असेल, कोणत्या भागामध्ये गारपीट, तर कोणत्या भागामध्ये पावसाचा प्रभाव हा कमी असेल, याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज जो आहे तो सुद्धा सविस्तरपणे जाणून घेऊ आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 22 फेब्रुवारीपासून वातावरण त्या ठिकाणी बदलणार आहे. याचा मुख्यतः परिणाम जो आहे आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यावरती दिसून येणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला जास्त करून या पावसाचा परिणाम दिसून येईल. कारण हा जो पावसाचा परिणाम आहे हा बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचा आहे. त्यामुळं राज्यातील सुद्धा पूर्व साईडला जास्तीत जास्त पावसाचा प्रभाव हा आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये आपण संपूर्ण माहिती बघून घेऊया की कोणत्या भागामध्ये नेमका कशा प्रकारचा पावसाचा प्रभाव असेल. तर याच्यामध्ये आपण सर्वात आधी विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर येतो पूर्व विदर्भाचा, याच्यामध्ये सुद्धा 23, 24, 25 आणि 26 तारीख दरम्यान अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार अवकाळी पाऊस या ठिकाणी होणार आहे. गारपिटीची जास्त शक्यता नाही आहे, मात्र पावसाचा प्रभाव अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी असेल आणि हा अवकाळी पाऊस असल्यामुळं भाग बदलत त्या ठिकाणी पडेल. त्याच्यामुळं हा काही भागांमध्ये बरसेल तर काही भागांमध्ये बरसणारसुद्धा नाही, कारण पावसाचं स्वरूप हे अवकाळी आहे. त्याच्यानंतर जो पश्चिम विदर्भाचा भाग आहे, पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो पश्चिम विदर्भामध्ये, या भागामध्ये देखील 22 तारीखपासून 22 फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी वातावरणामध्ये मोठा बदल होईल. ते आपल्याला 2-3 मार्चपर्यंत हा बदल बघायला मिळेल. अनेक भागांमध्ये आपल्याला भाग बदलत त्या ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे. काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पावसाच्या सरी बरसताना त्या ठिकाणी दिसून येतील आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम हा सगळीकडे त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे याची सर्व शेतकऱ्यांनी, सर्व जनतेने नोंद घेणे गरजेचे आहे. हा झाला विदर्भाचा पॉईंट. त्याच्यानंतर आपण मराठवाडा बघूया. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड हा, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता असेल. नांदेड, हिंगोली या भागामध्ये काही भागांमध्ये गारपीट होण्याची सुद्धा शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं येथील शेतकऱ्यांनी जरा सावधानगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण या भागामध्ये हा भाग दक्षिणेकडे असल्यामुळं नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा या ठिकाणी पावसाचा प्रभाव हा जास्तीत जास्त त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र बघूया. उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश, भुसावळ या भागामध्ये पावसाचा प्रभाव बघायला मिळेल, मात्र जास्त नसेल. हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी अनेक भागांमध्ये बरसताना दिसून येतील. ढगाळ वातावरणाचा परिणाम देखील सक्रिय असेल. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये जास्त पावसाचा प्रभाव बघायला मिळणार नाही, मात्र ढगाळ वातावरण काही भागांमध्ये सक्रिय राहील.
कोकणामध्ये देखील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये देखील पावसाची जास्त शक्यता कुठंच नसेल. काही भागांमध्ये रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस होईल, मात्र मोठा पाऊस आपल्याला या ठिकाणी कुठंच बघायला मिळणार नाही. थोडाफार वातावरणामध्ये बदल झालेला त्या ठिकाणी दिसून येईल. थंडी त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या परिसरामध्ये देखील वातावरण स्वच्छ राहील. पावसाचा जास्त परिणाम कुठंच बघायला मिळणार नाही. उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग आहे त्याच्यामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये देखील पावसाची मोठी शक्यता नसेल. काही भागांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाचे सरी बरसताना दिसून येतील. तर इतर हे भाग सोडता इतर भाग जर आपण बघितला, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग, या भागामध्ये सर्वात जास्त पावसाची सक्रियता अवकाळी पावसाची सक्रियता या ठिकाणी वर्तवली गेली आहे. पावसाचं स्वरूप हे वादळी वाऱ्यासह अवकाळी अशा प्रकारचं राहणार आहे. तर मराठवाड्यातील जो भाग आहे, नांदेड, हिंगोली, लातूर या भागामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, तूर पीक काढणीस आलेले आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी विशेष करून काळजी घेणे गरजेचे आहे. आपलं पीक असेल तर ते झाकून ठेवणे गरजेचे आहे, कारण अवकाळी पावसाचा प्रभाव हा संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, विशेष करून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये. तर हीच होती आपली पावसाची अपडेट की राज्यामध्ये 22 फेब्रुवारीपासून ते 10 मार्चपर्यंत अतिशय त्या ठिकाणी वातावरणामध्ये बदल होऊन अवकाळी पावसाचा प्रभाव हा राज्यामध्ये असणार आहे. गारपिटीची सुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर ही जी अपडेट आहे ही सर्वांनी त्या ठिकाणी या अपडेटची नोंद घेणे गरजेचे आहे. तर हीच होती आपली पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट जे राहतील त्या सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत, तोपर्यंत मी इथेच थांबतोय. धन्यवाद.